ओके, तर आज आपण काय बघणार आहे की रिस्पॉन्सिव्ह डिझाईन. रिस्पॉन्सिव्ह रिस्पॉन्सिव्ह डिझाईन म्हणजे काय असतं की तुमचा एकदाच कोड लिहायचा, राईट वन्स कोड अँड डिस्प्ले एव्हरी डिव्हायसेस. एव्हरी डिव्हायसेस म्हणजे कसं असेल, तुमचा डेस्कटॉप असेल जो तुम्ही आता ज्याच्यावरती कोड करता, लॅपटॉप वगैरे, डेस्कटॉप किंवा तुमचा लॅपटॉप. नेक्स्ट काय असतं तुमचा टॅबलेट. नेक्स्ट असेल तुमचा मोबाईल. हे तुमचे 4 डिव्हाइसेस झाले. या चारही पण डिव्हाइसवरती तुमचा जर HTML ची वेबसाईट, वेब पेज वगैरे जर शो करायचं असेल ना, तर त्याला रिस्पॉन्सिव्ह डिझाईन लागतं. रिस्पॉन्सिव्ह डिझाईन म्हणजे काय, एकदाच कोड लिहायचा आणि प्रत्येकाला तो ॲटोमॅटिकली वर्किंग झाला पाहिजे. आणि जास्त करून आहे ना, मोस्टली युजर्स यूज मोबाईल डिव्हाइसेस. मोस्टली. तर आधी एक बेसिक वेब पेज आपण तयार करून घेऊ. basic.html. स्निपेटला टाकू आपण इथं रिस्पॉन्सिव्ह डिझाईन. आणि या रिस्पॉन्सिव्हला आपण काय करू, एक डिव टॅग घेऊ. त्या डिवमध्ये H2 टॅग टाकू. त्याला नाव देऊ आपण रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट. ओके. आणि आता आपल्याला काय पाहिजे, सपोज एक कंटेनर घेऊ, डॉट कंटेनर. आणि या कंटेनरमध्ये डॉट कार्ड घेऊ. या कार्डमध्ये इमेज असेल एक. ओके. इमेज झाल्यानंतर काय तर तिथं टेक्स्ट असेल. टेक्स्टला आपण काय देऊ, वेब डेव्हलपमेंट. आणि याचं काहीतरी एक पॅराग्राफ असेल. पॅराग्राफला काय टाकू, लर्न HTML, CSS, फ्लेक्सबॉक्स अँड ग्रिड, असं काहीतरी आपण देऊ. अजून काय करू आपण, हे जे कार्ड आहे ना, ते अजून एक कार्ड घेऊ. या कार्डला नाव काय देऊ, वेब डेव्हलपमेंट झाल्यानंतर रिस्पॉन्सिव्ह डिझाईन. आणि याच्यात काय टाकू, बिल्ड मोबाईल फ्रेंडली. वेबसाईट. ओके. अजून एक काय टाकू शकतो आपण याच्यात, इमेज H3 पॅराग्राफ. अजून एक कार्ड घेऊ, 3 कार्ड वापरू. रिस्पॉन्सिव्ह डिझाईनच्या जागी आहे ना, जावास्क्रिप्ट टाकू. आता आपला नेक्स्ट जावास्क्रिप्ट. आणि आता जे पॅराग्राफ आहे ना, त्याला टाकू मेक वेबसाईट इंटरॅक्टिव्ह. सेव्ह केलं आणि तुमचा असा दिसतंय H3 टॅग. हे तुमचे 3 डिव आहेत, म्हणजे तुमचे कार्ड. आता हा झाला तुमचा कंटेनर. आणि शेवटला आपण एक फुटर टाकू, डॉट फुटर. आणि या फुटरमध्ये @2026 ऑल राईट रिझर्वड फॉर सिस्टीम्स, असं काहीतरी आपण दिला. ओके. इथं सी येतं, पण आता सीचा सिम्बॉलला काहीतरी त्याला लागतं, ते कीवर्ड्स लागतात. आता इथं तुमचा येणार आहे ॲक्च्युअल कंटेंट की स्टाईल टॅग, STYLE. या स्टाईल टॅगमध्ये आपण काय करू, बॉडीला देऊ आधी. ओके. तर इथं तुम्हाला काय द्यायचं आहे, मोस्टली युज्ड.
फॉर बॉडी टॅग डिझाईन. आता हे तुम्ही तिथं तुमच्या वहीमध्ये पण लिहून ठेवू शकता की त्याचं जे मार्जिन असतं ना ते कायम 0 ठेवायचं. आणि तुमची जी फॉन्ट फॅमिली असते ना ते पण तुम्ही एक देऊन ठेवा की तुमच्या अख्ख्या पेजला फॉन्ट फॅमिली कोणती लागेल. फॉन्ट स्लॅश फॅमिली असतं, फॉन्ट फॅमिली. आणि इथं एरियल sans सेरिफ असं काहीतरी असतं, ते ऑटोमॅटिकली सजेशन देतं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि बॅकग्राऊंड कलर तुमच्याने जास्त करून ऑफ व्हाईट वगैरे असतो ना, ऑफ व्हाईट अशा टाईपमध्ये द्या की व्हाईट नसला पाहिजे, जरा नॉर्मल इंटरॅक्टिव्ह झाला पाहिजे. तर मार्जिन 0 केलं. नेक्स्ट काय होतं की आपली फॉन्ट फॅमिली, फॉन्ट सॅन्स सेरिफ, एरियल सॅन्स सेरिफ हेच आहे बहुतेक, HELVIC. बॅकग्राऊंड कलर जरा व्हाईट घेऊ, आणि मला नुसता व्हाईट नको आहे, तर नॉर्मल असा ग्रे पाहिजे, ग्रे. ओके, तर RGB कलर घेतला. हा झाला तुमचा बॉडीवरचा, हा तुमचा बेस आहे. इथं आपण काय करू, बेस स्टाईल ऑल होल, किंवा ऑल नाही तर म्हणण्यापेक्षा होल वेबसाईट. ओके, याला कमेंट केलं तर कसं दिसतंय आधी बघूया. ओके, तर ऑफ व्हाईट झाला तो. नेक्स्ट काय आहे की आपलं आता हेडर, हेडरला काय करू, ह्याला डॉट क्लास हेडर नाव टाकू. ओके, हेडरला आपण काय काय करू शकतो, डॉट हेडर. हेडरला आपण जर बॅकग्राऊंड कलर ॲक्वा नको आहे मला, ॲक्वामध्ये असं घेऊ काहीतरी RGB. ओके, नेक्स्ट काय आहे, तुमचा ज्याच्यावरचा जे कलर आहे ना तो व्हाईट करा. हा जरा जास्तच जरा डार्क करू. ओके, आता अजून थोडा डार्क. व्हाईट झाल्यानंतर त्याला थोडं त्याला पॅडिंग देऊ, पिक्सेल. हा लेफ्ट साईडला करतो आणि हा राईट साईडला करतो, म्हणजे कळेल की ॲक्च्युअल वर्किंग कसं होतंय. नेक्स्ट त्याला आपल्याला हे टेक्स्ट आहे ना सेंटरला पाहिजे, टेक्स्ट अलाइन सेंटर. ओके, झालं ते सेंटर झालं. H2 टॅगला तर मला एवढंच करायचं होतं. आता आपल्याला काय पाहिजे, तुमचा नॅवबार. तरी म्हटलं काय राहते, आपण नॅवबार करूया. तर गेला तुमचा हा हेडरच्या खाली आहे ना, इथं डॉट नॅव, आणि या नॅवमध्ये A/4 करू. आता याचं जे टेक्स्ट आहे 1 2 3 4, तर ह्यातलं काय देऊ आपण, होम. आला तुमचा होम. इथं हॅश द्यायचं. हॅशनं काय होतं की याच्यावरती क्लिक जरी केलं ना तरी इथलं इथं ते रिफ्रेश होतं. हॅश हॅश आणि हॅश. होम झाल्यानंतर कोर्सेस देऊ. अजून काय असतं, अबाउट आणि कॉन्टॅक्ट. अबाउट असं अबाउटच देऊ, कॉन्टॅक्ट. ओके, होम, कोर्सेस, अबाउट आणि कॉन्टॅक्ट. आता इथं डॉट नॅव, या नॅव भरला. आपल्याला काय काय पाहिजे की त्याला फ्लिक्स झाला पाहिजे, म्हणजे तुमचा जो कंटेंट आहे तो एका लाईनीमध्ये आला पाहिजे. तर डिस्प्ले फ्लेक्स. ओके, तर तो चिटकून आला. फ्लेक्स डायरेक्शन कॉलम. ओके, आणि त्याला कॉलम नंतर रँकर टॅगला देऊ ते थोडं.
फ्लेक्स डायरेक्शन कॉलम, त्याचा बॅकग्राऊंड कलर आहे तो ओके, बॅकग्राऊंड कलर झाला. आणि त्याला टेक्स्ट डेकोरेशन, त्याच्या अंडरलाईन घालायचे आपल्याला, तर टेक्स्ट डेकोरेशन नन. नाही, याला नाही येणार ना, ते अँकर टॅगला येणार. अजून काय करू शकतो आपण नॅवला, बरं एवढं तर बघू, त्यानंतर पुढे जाऊ. डॉट नॅवमधला अँकर टॅग, आणि या अँकर टॅगला तुझा जो कलर आहे तो व्हाईट कलर, व्हाईट. ओके, आणि हो RGB जर उठून दिसेना. ओके, नेक्स्ट अजून काय करू शकतो, एकच सेकंड. ओके, फॉन्ट वेट पण करू शकतो. ओके, बोल्ड. तर आपला नॅवमधला कलर झाला तो व्हाईट, माहीत चालू आहे. अजून काय करू शकतो, त्याला पॅडिंग देऊ, PADDING 10 पिक्सेल. ओके, बरोबर आहे, 10 पिक्सेल, आणि तो परत कमी होणार आहे. आणि इथे येणार आहे टेक्स्ट डेकोरेशन ना, अंडरलाईन गेली त्याची. आणि अजून काय असतं, टेक्स्ट अलाइन सेंटर करू. ओके, आता डॉट नॅवमध्ये अँकर टॅग, आणि त्याच्यावरती हॉवर केल्यावर HOVER, ओके, त्याच्यावरती हॉवर केला ना, तर मला बॅकग्राऊंड कलर आहे ना तो हा वाला आहे ना, हा Ctrl+C केला, Ctrl+V, बॅकग्राऊंड कलर जरा असा डार्क देऊ. ओके, म्हणजे असं कळलं की त्याच्यावरती मी हॉवर करतोय. आता बस एवढं तर बघू. तो आता नेक्स्ट हॉवर झाला, आपला नॅवबर झाला, राहते कुठला आपला कंटेनर, कार्ड राहते ते. तर डॉट कंटेनर, कंटेनरला कलर आहे, कलर म्हणण्यापेक्षा आधी डिस्प्ले फ्लेक्स करू, एका लाईनीत घेऊ. किंवा कंटेनरला आपण ग्रीड वापरू शकतो. ओके, तर कंटेनर तो ग्रीड झालेला आहे. अजून काय असतं त्यात, ग्रीड, टेम्पलेट, कॉलम्स. आता कॉलम कसा पाहिजे मला, की 1 FR पाहिजे. ओके, आणि त्याचा जो गॅप आहे तो 15 पिक्सेल. ओके, आणि पॅडिंग पण देऊ जरा 15 पिक्सेल. ओके, आला तो कंटेंट जरा खाली. हा इंडिव्हिज्युअली मला .CARD प्रत्येक कार्ड वापरायचा आहे. आता या कार्डवरती आता व्हाईट वापरायचा. आला का तुमचा कार्ड व्हाईट. त्याची हाईट आहे ती ऑटो ठेवू, जेवढा कंटेंट आहे तेवढं ती ऑटोमॅटिकली घेईल. आणि बॉर्डर रेडियस, बॉर्डर रेडियस 10 पिक्सेलने बोल्ड झालं, 15 करू. ओके, बॉर्डर रेडियस पण झाला त्याचा. टेक्स्ट अलाइन सेंटर, टेक्स्ट अलाइन सेंटर. ओके, आता या डॉट CARD मधल्या IMG टॅग, आणि या इमेजला मला विड्थ आहे ना ती 100% कर. आता इथं तुम्हाला अजून एक सांगतो की तुम्हाला इमेज टॅग ज्यावेळेस वापरायचे आहे ना, तर त्याची जी विड्थ असते ना रिस्पॉन्सिव्ह बनवण्यासाठी, तर 100% करायची. आणि त्याची हाईट आहे ती ऑटो ठेवायची.
अजून काय असतं? ओके, एवढं तर आहे. परत नंतर आठवल्यानंतर मी सांगतो. विड्थ झाली त्याची, हाईट HEI ऑटो. आणि अजून काय करू शकतो आपण त्याला? इमेजला पण बॉर्डर रेडियस टाकू. बॉर्डर रेडियस 10 पिक्सेल. आता इथं काय विषय आहे की इमेज आपण ॲप्लाय नाही केली. इमेजला ॲप्लाय करायला मी एक घेतलेलं की इथं आता मी इमेज नाही टाकणार, डायरेक्ट लोगो टाकणार. आता हा लोगो कुठून घ्यायचा की तुम्हाला इथं जायचं, प्लेस होल्डर म्हणून सर्च मारायचं. तर प्लेस होल्डर काय करतं, ही एक वेबसाईट आहे की तुम्हाला रँडमली इमेजेस जर पाहिजे नसतील ना तर ते प्लेस होल्डर करू शकते. 700 बाय 400 पाहिजे, ज्या साईजची इमेज पाहिजे ना तर त्या साईजची तुम्हाला इमेज बनवून देतं. आता मी ती कॉपी केल्या आणि हा जो इमेज आहे त्यात सोर्सवरती मी कॉपी केलं, कॉपी पेस्ट केलं. लोड होतंय किती वेळ घेते. स्टॉप करून चालू करतो. प्लेस होल्डर इथून 600 बाय 400 Ctrl+C Ctrl+W. ओके, घेतले का ना 700 बाय 300. फक्त लोड घेता येते आहे अशी कॉपी पेस्ट करणार आहे मी तिन्हीला पण. Ctrl+V आणि तिसरी कुठल्याही ही आहे ना. ओके, तर तुमच्या त्या इमेजेस घेतल्या म्हणजे ना फुल विड्थ घेतली. रिसेट. ओके, 600 बाय 300 भरपूर होईल. 400 बाय 300 कशी आहे? 400 बाय 300 किंवा 100. ओके, 400 बाय 100 ओके, किंवा 300 बाय 100 ओके. 300 बाय 100च घेऊ की इथं 300, इथं 100, इथं 300 आणि इथं 100. ओके, तर तुमचे हे 3 कार्ड झालेले आहेत. आणि ओके, लेफ्ट साईडला गेले ते. तुमचा कार्ड इमेज झाल्यानंतर डॉट फुटर करू. फुटरला बॅकग्राऊंड कलर आहे तो हा वाला फुटर आहे ना. ओके, फुटरला काहीतरी वेगळा असं कळलं की दिसावासाठी कलर व्हाईट. आणि अजून काय करू शकतो त्याला टेक्स्ट आणि सेंटर करू. पॅडिंग पिक्सेल. ओके, आला सेंटरला. आता झाला तुमचा, ही नॉर्मल एक वेबसाईट झाली. ओके, आता इथे इन्स्पेक्ट केलं ना मी, तर इन्स्पेक्ट केल्या बघा तो कंटेंट इमेज तुमची आहे ना ती रिस्पॉन्सिव्ह झाली, पण बाकीचा कंटेंट आहे ना इथं बघा थोडा थोडा नॉर्मल एखाद्या गोष्टीवानी झाला. आता मला सगळा रिस्पॉन्सिव्ह बनवायचा आहे. की पहिलं रिस्पॉन्सिव्ह काय असणार आहे माझं की मोबाईल व्ह्यू. मोबाईल व्ह्यू इथं असणार आहे तुमचा मोबाईल व्ह्यू अप्रोच. आणि त्याच्या आधी काय असतं की तुमची मीडिया क्वेरी. मीडिया क्वेरी काय म्हणते की इथं @मीडिया आणि इथं जे असतं ना तुमचा इथं असतो तुमचा कोड CSS चा CSS. आणि इथं असते तुमची साईज. 10 मिनिटं राहिली. इथं असते तुमची साईज. आता साईज काय की ज्या तुम्ही साईजला देणार ना त्यानुसार तुमचं CSS वर्क होणार. आता हे सगळ्याला ॲप्लाय झालं. हे जे CSS मी अप्लाय केलंय ते सगळ्याला झालं. आता मला मीडिया क्वेरी वापरायचे आहेत. तर मीडिया क्वेरीला काय करायचं की @m media. ओके,
आणि हा तुमची बॉडी झाली. आता इथं काय वापरायचं आहे तुम्हाला? मिनिमम विड्थ. मिनिमम विड्थ. ओके. आता ह्याच्या प्रॉपर्टी सजेशन का देणार तर इथं बरोबर तर आहे मिनिमम विड्थ. मग ते एक्सटेन्शन वगैरे कुठलं तरी चुकलं असणार आहे. तर सजेशन देतं ऑटोमॅटिक की मीडिया क्वेरीमध्ये वापरायचं मिनिमम विड्थ. मिनिमम विड्थ किती असणार आहे? जर इथं राईट क्लिक केलं ना तर तुम्हाला प्रत्येक ह्याचं आहे ना ही जी असते ना तुमची ही तुमचं डायमेन्शन असतं. की मला आयफोन SE असेल, फोल्ड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स. ओके. तर इथं तुम्हाला डायमेन्शन असते की आयफोन SEला हे डायमेन्शन असेल, आयफोन 14 मॅक्सला हे डायमेन्शन होतं 430 बाय 932. अजून काय असतं तुमचं? आता इथं जो ठीक आहे इथे गुगलचा आहे ना ABC 68 वाला. ओके. नाही. ओके. आयपॅड मिनी. आता मला ह्यानुसार मी चालू करतो की मला 768 वाला पाहिजे. तर मिनिमम वेळ जर 768 असेल. ओके. ओके. हां, मिनिमम वेळ तर 768. तर त्याचा सिंटॅक्स काय असणार आहे? मिन स्लॅश विड्थ कोलन इथं तुमची येणार आहे साईज आणि इथं नंतर तुमचं चालू अशा टाईपमध्ये असणार त्याचा सिंटॅक्स. ओके. इथं मिनिमम बिट जर 768 असेल तर आता इथं परत मी काय करणार डॉट नॅव जो आहे माझा त्या नॅवला फ्लेक्स डायरेक्शन. आता मी काय केलंय बघा पॅरेंटला काय वापरलंय मी कॉलममध्ये वापरलंय. कुठे गेला तुमचा डायरेक्शन हा फ्लेक्स केला फ्लेक्स डायरेक्शन कॉलम. पण ज्यावेळेस ही साईज असेल ना तर मला डायरेक्शन काय करतो रो कर. ओके. तर रिस्पॉन्सिव्ह कुठे गेला रिस्पॉन्सिव्ह अजून त्याला अजून वापरूया जस्टिफाय कंटेंट सेंटर करू. सेव्ह केलं. इन्स्पेक्ट नाही काय लागते अजून बरोबर तर आहे. अजून काय आपण डॉट नॅवला चेंज करून बघूया होतं का ते डॅट नॅव. त्याच्यातला जो अँकर टॅग आहे तो फ्लेक्स 1 न कर आणि डॉट जो कंटेनर आहे CONT ग्रिड टेम्पलेट कॉलम आहेत ना रिपीट कर 2 न रिपीट कर आणि 1 FR न कर. ओके. रिस्पॉन्सिव्ह कुठे गेला मिनिमम विड्थ बरोबर तर आहे 768. इथं जर 400 केलं मी तुमचा पेज हे नाही तर मीडिया क्वेरी अप्लाय झाली का नाही ते
हेडमध्ये टाईलमध्ये ही मीडिया क्वेरी प्लेस डायरेक्शन न्यावबारला काय आपलं डिस्प्ले फ्लेक्स डायरेक्शन कॉलम याला कमेंट मारलं ओके तर याला कॉलम नका थांबा एकच सेकंद अजून एक मीडिया करी लिहू इथं मीडिया इथं मीन विड्थ 1024 पिक्सेल असेल तर कोलन असतो ना इथं पण काय करू कोलन देऊ आता ह्या मीडिया क्वेरीला डॉट कंटेनर या कंटेनरला मॅक्स विड्थ पिक्सेल आणि मार्जिन ऑटो करू ग्रेड टेम्पलेट कॉलम ऑटो नको आहे मला रिपीट कर 3 करू आपण याला आणि 1 FR आता त्याच्यातच हेडर फॉन्ट साइज 24 पिक्सेल आणि आता हे असं करू आणि इमेज जो टॅग आहे .img कार्ड मधला इमेज विड्थ आहे बरोबर आहे ओके आय थिंक ह्या इमेज मुळे का काय आहे इमेजला मी काय करतो आता सध्या तर काय देत नाही कारण की इमेज मुळे पण कधी कधी गणित इथं मी किती घेतलंय हा की ओके जसं मी सांगितलं की मीडिया क्वेरी काय करते की प्रत्येक व्ह्यूला आहे ना त्याचा पोर्ट चेंज करते आता बघा ज्या वेळेस माझी व्ह्यू पोर्ट आहे ना की इथे मी काय टाकलं की तुमचा मीडिया क्वेरी आणि इथं तुमची असते कंडिशन इथं काय असणार आहे तुमची मीडिया आणि इथं तुम्ही डायरेक्ट इथं मीडिया टाकू @मीडिया इथं असणार आहे तुमची कंडिशन आणि इथं असणार आहे तुमचा CSS बॉडी की त्या कंडिशनचा जर तुमच्याकडं डिव्हाइस असेल तर तुम्हाला काय करायचं तर मी तर 2 कंडिशन टाकल्यात की मिनिमम विड्थ जर 768 पिक्सेल असेल तर ही असं दाव आता हे बॉडीचं आपल्याला काही गरज नाही तर त्यात काय आहे की तुमचा जो नॅवबार आहे ना तो रो मध्ये आला पाहिजे रो मध्ये म्हणजे कसा आता हे आडवा आला पाहिजे राईट आणि ज्यावेळेस तुमची मिनिमम विड्थ 1024 पिक्सेल असेल त्यावेळेस
हा जो कंटेनर आहे त्या कंटेनर मधला फक्त तू बदल की कंटेनर मध्ये काय करतो 1100 पिक्सेल वगैरे ते टाक मॅक्स विड्थ परत मार्जिन ऑटो कर आणि जो कंटेनर आहे तो 3 हिस्स्यामध्ये डिवाइड कर 3 हिस्स्यामध्ये का तर हा जो 3 हे आहेत ना हे तुमचे कार्ड ते 3 हिस्स्यामध्ये डिवाइड कर ओके आता बघा जसा जसा कमी होईल तसा तो काय झाला बघा उभा आला तुमचा नॅवबार पण काय झाला उभा आला जसं की मला पाहिजे होता की मोबाईल पहिल्यांदा फर्स्ट अप्रोच मोबाईल फर्स्ट अप्रोच काय म्हणतो की तुम्ही अगोदर मोबाईलला डिझाईन करा आणि मोबाईल नंतर काय करा की आता सपोज इथं 768 पिक्सेल पर्यंत आहे ना हा मोबाईल व्ह्यू असतो जो 768 पिक्सेल पर्यंत असा चालणार 768 जसा प्लस होईल इथं 768 टाकतो तर इथून 67 68 जसा जसा प्लस होईल ना तर तो बघा डिवायडेशन झाला डिवायडेशन कसं झाला की तुमचा रो बार आडवा झाला राईट नेक्स्ट काय आहे की तुमचं जे कार्ड आहेत ना ते पण आडवे झाले अशा टाईपमध्ये असं त्याचं वर्किंग आहे रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट त्याची मी फॉन्ट साईज बदललेली आता हे जे आहेत ना होम कोर्स अबाउट वगैरे याचं तुम्ही परत आणि मिनिमम विड्थ असं कंटेनर आहे ना तिथं अजून काय काय करू शकता की ज्यावेळेस 1000च्या पुढं जाईल 1024 इथं अजून टाकू शकता याच्यामध्ये अँड इथं असणार आहे मॅक्स विड्थ कोलन 1400 पिक्सेल याच्यामध्ये काय करतो आपला जो ओके इन्स्पेक्ट करू आधी मॅक्स 1200 पिक्सेल पर्यंत आहे मॅक्स तसं 1406 घेतोय जसं 1400ला येतोय तसा तो रिस्पॉन्सिव्ह तुमचं कॉलममध्ये डिवायडेशन झालं आणि जसा 1400 पुढे जातोय तो तर बघा त्यांना रिस्पॉन्सिव्ह जरा कमी झाला 1400ला आहे ना जो तुमचा नॅव बार आहे डॉट नॅव फ्लेक्स डायरेक्शन रो मध्ये कर जस्टिफाय कंटेंट सेंटरच्या जागी आहे ना फ्लेक्स एंड कर ओके फ्लेक्स एंड म्हणजे त्याचं ते पूर्णच घेणार आता फॉन्ट साईज काय करू 10 पिक्सेल 30 पिक्सेल करू ओके हां आता बरोबर आहे की जसा जसा कमी होईल ना तर त्याची बघा फॉन्ट साईज ऑटोमॅटिकली कमी झाली असं तुम्ही ते मीडिया करू वापरू शकता की कुठून कुठंपर्यंत इथं तुम्हाला कंडिशन वापरायचे की जर तुमची मिनिमम विड्थ असेल तर मिनिमम विड्थला फक्त एवढं वापरू शकता आणि जर तुम्हाला ह्या विड्थपासून हा विड्थपर्यंत तुम्हाला कंडिशन वापरायची की मिनिमम विड्थ असलं तर ए वापर मॅक्सिमम विड्थ असेल हे वापर आणि त्या कंडिशनला तुम्हाला कंटेनरला काय पाहिजे हेडरला काय पाहिजे तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड कलर काय पाहिजे सगळं ए टू झेड तुम्ही चेंज करू शकता फक्त काय वापरायचं मीडिया केरी मिनिमम विड्थ एवढी आणि मॅक्झिमम विड्थ एवढी म्हणजे ह्या इथून स्टार्ट कर आणि इथं एंड कर याच्यामध्ये जे पण काय आहे ना तो ही CSS अप्लाय कर आता मिन विड्थ काय केलं की ज्यावेळेस मिनिमम विड्थ माझी 668 असेल 668 1024 पिक्सेल पर्यंत आहे ना तर माझा नॅवबार आहे तो रो मध्ये दिसणार नॅवबार माझा अँकर टॅग आहे तो फ्लेक्स असणार कंटेनर तो 2 ह्याच्यात डिवायडेशन करणार असं त्याचं वर म्हणजे पॅरेंट टॅग त्याच्या आतमध्ये तुमचा टेबल टॅग आणि टेबल टॅगमध्ये टेबल रो असणार आहे आणि त्याच्या आतमध्ये हेडिंग किती देऊ नाव कोर्स आणि ड्युरेशन देऊ TH × 3 इथं असणार आहे तुमचा नेम कोर्स आणि ड्युरेशन असं काहीतरी नाव दिलं टेबल रो मध्ये नेक्स्ट असणार आहे सेम TR त्याच्या आतमध्ये टेबल रो × 2 त्याच्या आतमध्ये टेबल हेडिंग × 3 ओके 2 टेबल रो त्याची 3 हेडिंग तर आता नाव काय काय देऊ इथं टेबल हेडिंग नाही येणार इथं टेबल डेटा येणार ओके टेबल डेटाला काय टाकू नाव ओंकार टाकू कोर्स टाकू BCS आणि ड्युरेशन टाकू 6 मंथ्स ओके 3 वर्ष पण आपण 6 मंथ टाकू इथं नाव टाकू आपण चंदू त्याचा जो कोर्स आहे तो
MCS टाकू आणि 1 इयर. ओके. आता आपल्याला हा टेबल दिसणार नाही का, तर अजून आपण याला CSS अप्लाय केलेली नाही. असं काहीतरी दिसतंय, तर CSS आपल्याला अप्लाय करायचं. स्टाईल टॅगमध्ये जो आपण क्लास घेतला आहे ना, हा क्लास वापरायचा आहे की ओव्हरफ्लो एक्स कंडिशन, तर ऑटो करतो. ओव्हरफ्लो झाला तर ऑटो. ओके. टेबल, आणि या टेबल टॅगमध्ये तो विड्थ घे 100% आणि बॉर्डर आहे ना ती BOR बॉर्डर कोलॅप्स म्हणून असतं. कोलॅप्स आणि कोलॅप्स. ओके. बरोबर आहे. आता अजून काय असतं, तुमचा टेबल डेटा, टेबल हेडिंग, या दोन्हीला अप्लाय काय कर, बॉर्डर 1 पिक्सेल सॉलिड ब्लॅक आणि पॅडिंग मध्ये जरा 10 पिक्सेल. ओके. आता ते जरा टेबल झाला. आता मला काय पाहिजे, याला मीडिया क्वेरी अप्लाय करायचे. जसं की मी सांगितलं, मीडिया क्वेरीने बघा तो कंटेंट आहे तसं ओके, एवढा पण काही वाईट दिसत नाही, पण तरी पण मीडिया क्वेरी वापरायची. @मीडिया. तर ज्यावेळेस तुम्ही टेबल वापरणार आहे ना, व्हेन यूज टेबल इन मीडिया क्वेरी, तर तुम्हाला आहे ना ORIEN ओरिएंटेशन, ORIENTATION ओरिएंटेशन म्हणून असते. की ओरिएंटेशन काय असतं, तुमचा जर मोबाईल आहे ना, हा आता आपण हा उभा बघतोय म्हणून तुम्हाला टेबल चांगला दिसेल, पण ज्यावेळेस आपण मोबाईल आडवा करतो ना, त्याचं ओरिएंटेशन म्हणून एक फील्ड असते. ओरिएंटेशन, तर ओरिएंटेशन काय असतं त्याचं, की कोलन लँडस्केप म्हणून असतं की आडवा केला की तुमचा टेबल पण आडवा झाला पाहिजे ना, तशा टाईपमध्ये. म्हणून ती एक फील्ड असते मोबाईलसाठी. ती फक्त तुम्हाला सांगतो, तुम्ही वापरा. आता माझ्याकडे दावा येणार नाही कारण की मोबाईलमध्ये गेला की बघितला. पोर्ट्रेट म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही बाय डिफॉल्ट तो पोर्ट्रेट असतो. आणि लँडस्केप जर आडवा मोबाईल केला तर तिची जी बॉडी आहे त्या बॉडीला बॅकग्राऊंड कलर आहे ना, असं काहीतरी देऊ. आता हे तुम्ही वापरू शकता जर तुम्ही हे वापरलं आणि कुठेतरी होस्ट केली साईड, आणि ज्यावेळेस तुम्ही मोबाईलला बघणार आहे ना, आय थिंक याला पण ऑप्शन असेल तो. ओके. आता हे आडव्यामध्ये जातोय का, बाय डिफॉल्ट त्याची आडवा केला की असा दिसेल काहीतरी. आडव्याची साईज, स्क्रीन साईज आहे ना, आडवा केल्यानंतर 768 वगैरे असेल. ओरिएंटेशन वगैरे असतं का इथं, मिड टियर मोबाईल आणि डिव्हाइस वर्क स्पेस. ओके, झाला तो आडवा इथं आहे ना. आता मी काय करतो, iPhone SE घेतो आणि त्याला आडवा केला, झाला का तुमचा. ज्यावेळेस मोबाईल आडवा होणार आहे ना, तर त्याचा व्ह्यू तो असा दिसणार आहे, तशा टाईपमध्ये. हा जो चिन्ह आहे ना, लँडस्केप आणि उभा, रोटेट. ओके. तर ती एक अशी एक प्रॉपर्टी आहे की तुम्ही ते वापरू शकता. किंवा अजून एक प्रॉपर्टी आहे की जर व्हेन युजिंग सिस्टीम थीम, तर सिस्टीम थीमनुसार तुम्हाला वर्किंग करायचं असलं ना, तर आपण काय वापरू याला, @मीडिया. आणि इथं आहे ना की प्रिफर कलर स्कीम म्हणून असते, प्रिफर्स कलर स्कीम डार्क. आणि याची जी बॉडी आहे BODY,
बॉडीला बॅकग्राऊंड कलर आहे ना, तो आपण ॲक्वा ठेवू. आणि ही प्रिफर कलर स्क्रीन डार्क असं काहीतरी तुम्ही द्या. आता ॲक्च्युअल वर्किंग मला माहीत नाही ते कसं डार्क द्यायला लागतं का व्हाईट द्यायला लागतं. आता माझी सिस्टीम कलर जर मला बदलावा लागेल, पण इथून कुठून तरी बदलता येतो का, नाही जाऊ द्या, आता बदलत बसत नाही. ज्यावेळेस आता माझी स्क्रीन जर डार्क असेल ना, त्यावेळेस हा स्क्रीन दिसणार. बाय डिफॉल्ट जर इथं कंट्रोल-C कंट्रोल-V लाईट असेल तर ग्रे का दिसणार. आता माझी माझी जी कलर थीम आहे तर तो माझी डार्क आहे, त्यामुळे तो मला असा दिसतोय. आता हे जरी मी वर नेलं ना, तरी त्याचं वर्किंग तसंच असणार आहे. का तर माझी जी कलर स्क्रीन आहे ना, ती डार्क आहे. ती एक असं करू शकता तुम्ही. अजून भरपूर आहे, तुम्ही एक्सप्लोर करा. पण बेसिक बेसिक जेवढं लागतं ना, की मीडिया क्वेरी म्हणजे काय असतं आणि त्याच्या अंडर काय काय येतं, ते सगळं तुमचं झालेलं आहे.